पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे. सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात. आणि महापालिका की प्रायव्हेट आहे? प्रायव्हेट नाही, मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून सतत केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही. या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा. पाठी राहून वाढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे गुटखा विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळ्यात बेवडे लोक बसतात. याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊन. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात. महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात, रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. कपडेच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं, तिथं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं. तू गाडी टाका, मी बघतो.